येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन मेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत। कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची। येवला शहरापासून हाकेच्या अंतरावर जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला। बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा। आपले विनीत मधुकर कासार व माणिक देवकर येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आता बातमी आहे येवला तालुक्यातल्या वडगाव येथून। ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था वडगाव यांच्या वतीनं शहीदांच्या स्मृतीसाठी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे। येवला तालुका पंचक्रोशीत लहान मुलांना वारकरी शिक्षणाचे धडे देणारी एकमेव शिक्षण संस्था म्हणजे ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था। या ठिकाणी शहीदांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी देशभरातील एकमेव अखंड हरिनाम सप्ताह गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। या अखंड हरिनाम सप्ताहाची संकल्पना वैकुंठवासी हरिभक्तपरायण अनिल महाराज जमदडे यांनी राबवली होती। त्यांच्या पश्चात हरिभक्तपरायण सुवर्णामाई जमदडे आणि हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज जाधव यांनी हे कार्य पुढे चालू ठेवलं आहे। दिनांक 22 डिसेंबर रोजी वैकुंठवासी हरिभक्त पारायण अनिल महाराज जमदडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या प्रीत्यर्थ या सप्ताहाला सुरुवात केली जाणार आहे। या सप्ताहाची सध्या जोरदार तयारी सुरू झाली असून पंचक्रोशीतील सर्व वारकरी संप्रदाय यांना जाहीर निमंत्रण देण्यात येत आहे। सभास्थळाची पाहणी करण्यासाठी हरिभक्त पारायण सुवर्णामाई जमदडे यांनी SK9 येवला न्यूजच्या माध्यमातून सर्व वारकरी संप्रदायाला आमंत्रण दिलं आहे। SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला। कृष्णहरी, मी सुवर्णामाई अनिल महाराज जमदडे आपल्या वारकरी संप्रदायातील सर्व भाविकांना आवाहन करते की येणाऱ्या 22 डिसेंबर 2023 ते 25 डिसेंबर 2023 या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये आपण आपल्या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेवरती हरिभक्तपरायण वैकुंठवासी वारकरी रत्न अनिलजी महाराज जमदडे म्हणजेच आपले माऊलींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे। या कीर्तन सोहळ्यामध्ये भगवद्गीता पारायण असून या कार्यक्रमामध्ये 22 तारखेला सायंकाळी ठीक 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण केशवजी महाराज उखळीकर यांचं कीर्तन आहे। तसेच 23 तारखेला सायंकाळी हरिपाठाच्या नंतर भोजन आणि भोजनाच्या नंतर 8 ते 10 या वेळेमध्ये परमपूजनीय हरिभक्तपरायण उल्हासजी महाराज सूर्यवंशी यांचं कीर्तन आयोजित केलेलं आहे। तसेच 24 तारखेला सायंकाळी हरिपाठ व हरिपाठाच्या नंतर भोजन आणि भोजनाच्या नंतर 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण सद्गुरू परमपूजनीय चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांचं कीर्तन आयोजित केलेलं आहे। आणि 25 तारखेला सकाळी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सकाळी ठीक 10 ते 12 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण पूजनीय उमेशजी महाराज दशरथे यांचं कीर्तन आयोजित केलेलं आहे। पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उमेश महाराजांचं कीर्तन होऊन त्याच्यानंतर देशासाठी जे जवान शहीद झालेले आहेत अशा वीर जवानांना श्रद्धांजली देऊन त्या वीर जवानांच्या पाश्चात असणाऱ्या सर्व कुटुंबियांचा आपण आपल्या ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेवरती कार्यक्रमामध्ये त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांचं पूजन करून तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे सन्मान करून कार्यक्रमाने महाप्रसादाची पंगत होऊन कार्यक्रमाची सांगता होईल। तर नक्कीच आपण सर्वांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती। रामकृष्ण हरी। आपल्या कार्यक्रमाचं ठिकाण सर्वांनी लक्षात असू द्या। कार्यक्रमाचं ठिकाण आहे ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था वडगाव बल्ले तालुका येवला जिल्हा नाशिक। रामकृष्ण हरी। येवला शहरात मंगलमय सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय मोरया इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आजच संपर्क करा। बुकिंगसाठी स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा। मोरया इव्हेंट्स आसरा लॉन्स येवला।